ॐ सर्वोपनिषदो गावो दुग्धा गोपालनन्दनः पार्थो वत्सः सुधीर्भोक्ता दुग्धं गीतामृतं महत् दुग्धं गीतामृतं महत्। प्रिय बंधू भगिनींनो नमस्कार। गीतामृतम महत या मालिकेमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। आपला 15वा अध्याय सुरू आहे आणि आजचा श्लोक आहे आपला निर्माण मोहाजितसंग दोषा अध्यात्मनित्या विनिवृत्त कामा द्वंद्वैर्विमुक्ता सुखदुःखसंगैः गच्छन्त्यमूढा पदमव्ययं तत्। तर 15व्या अध्यायामधला 5वा श्लोक आहे। तर इथे भगवान काय म्हणतात की त्या पदाला कोण प्राप्त होतं, त्यासाठी काहीतरी क्वालिफिकेशन पाहिजे ना। तर इथे सांगितलं आहे निर्माण मोह जितसंग दोषा, म्हणजे आपल्याला जर परमपद प्राप्त करून घ्यायचं असेल, आपल्याला जर मोक्ष प्राप्त करून घ्यायचा असेल तर ह्या गोष्टी आपल्यामध्ये येणं आवश्यक आहे। त्यामधलं पहिलं काय म्हणतात निर्माण मोहा। नि म्हणजे नाही, म्हणजे ज्याच्यामध्ये मान नाही, निर्माण मोह आणि मोह नाही। म्हणजे बघा ह्या दोन गोष्टी सुरुवातीला सांगितल्या की जोपर्यंत मान म्हणजे अभिमान आणि मोह म्हणजे आसक्ती, जोपर्यंत ह्या दोन गोष्टी आपल्या मनामध्ये असेल तोपर्यंत आपलं मन त्या परमपदाला जाऊ शकत नाही। कारण शेवटी आपल्याला मनाद्वारे जर जायचं असेल तर मन तर पवित्र झालं पाहिजे ना। तिथे मान सोडणं फार अवघड आहे। म्हणजे एखाद्याला मी मूर्ख आहे हा पण अभिमान होऊ शकतो, मी ज्ञानी आहे ठीक आहे, पण मी मूर्ख आहे हे सांगण्यामध्ये पण त्याला अभिमान वाटतो, मी गरीब आहे हे सांगण्यामध्ये पण त्याला अभिमान वाटतो। म्हणजे हा अभिमान कशा प्रकारे येईल काही सांगता येत नाही। तो स्वतःला कशाचीही जोडून देतो। मी श्रीमंत आहे, मी गरीब आहे, हे सगळं काही अभिमान आहे। मी स्त्री आहे, मी पुरुष आहे, ह्या सगळ्या उपाधी आहे। तर हा अभिमान अतिशय सूक्ष्म आहे। सगळ्यात स्थूल अभिमान म्हणजे मी देह आहे, मी देह आहे हा सगळ्यात स्थूल अभिमान आहे। याला म्हटलं आहे देहाभिमान, की मी हा देहच आहे। आता हा देहबोध गेल्याशिवाय आत्मबोध होणं कधी शक्य आहे का? आणि हा देहबोध काही केल्या जात नाही। म्हणजे ह्या शरीरावरती आपला एवढा मोह आहे की ह्या शरीराची कशीही अवस्था असो पण ते शरीर राहिलं पाहिजे, कारण मी शरीर आहे। म्हणजे बघा ज्या शरीराशी आपला संबंध येतो त्या शरीराशी आपण हा अभिमान जोडून देतो। आता जर एखाद्या मनुष्य कुत्रा झाला, आता तो त्या कुत्र्याच्या शरीराशी स्वतःला जोडतो आणि त्या कुत्र्याला त्याचं ते शरीरसुद्धा प्रिय असतं। त्याला वाटत नाही की माझं हे कुत्र्याचं शरीर आहे, हे गेलं पाहिजे, हे काही चांगलं नाही, आपल्याला उच्च जन्म मिळाला पाहिजे। पण कुत्रं म्हणा, गाढव म्हणा किंवा बाकी प्राणी म्हणा, प्रत्येकच प्राणी आपला प्राण वाचवण्याचा प्रयत्न करतो, कारण त्याला वाटते की मी हे शरीरच आहे। म्हणजे देहाभिमान इतका मनामध्ये घट्ट बसलेला आहे, तो काही केला जात नाही। कितीही रात्रंदिवस तुम्ही उपदेश घ्या पण काहीही उपयोग नाही, पुन्हा तो फिरून येतोच। मी शरीर आहे असंच तो म्हणणार। आता शरीराशी अभिमान असणं म्हणजे केवढं मोठं बंधनाचं कारण आहे। कारण शरीराशी अभिमान निर्माण झाला की शरीराशी ज्या ज्या गोष्टी जोडलेल्या आहे त्या सगळ्या माझ्या, म्हणजे मी शरीर आहे आणि हे सगळे माझे आहे। म्हणजे मग त्याला बाकी काहीही दिसत नाही। आता मी आत्मा आहे
आणि या जगामध्ये माझं कोणीही नाही, मी चैतन्यमय, मी सगळ्यामध्येच आहे. पुन्हा माझा आणि परक कसला आला आहे, मीच आहे, माझ्याशिवाय काहीही नाही. हा आत्मभाव देणार कसा? मी जर म्हटलं की मी शरीर आहे, तर ठराविक लोकच माझे आहे, ठराविक वस्तूच माझ्या आहे, जे तो स्वतःला वेगळं करतो. तर असा हा अभिमान असतो. तर हा देहाचा अभिमान आहे, मनाचा अभिमान आहे, बुद्धीचा अभिमान आहे. माझं मन पवित्र आहे, माझं मन स्थिर आहे, माझं मन अशांत आहे, माझं मन शांत आहे, या मनाचा अभिमान आहे. बुद्धीचा, मी केवढा मोठा पंडित आहे, मी बुद्धिवादी आहे, मी बुद्धिजीवी आहे, मला सगळं काही समजतं, मला कोणाला ऐकून घेण्याची काही गरज नाही. म्हणजे बघा, हा अहंकार कशाही प्रकारे येऊ शकतो. आता मन, बुद्धी, चित्त हे जे आहे हे जरा सूक्ष्म आहे, शरीर स्थूल आहे. आता एकतर शरीराचा अभिमान जात नाही आणि पुन्हा मन बुद्धीचा अहंकार जर आला तर मनुष्य बंधनातच बांधला जातो. म्हणून भगवंताने सांगितलं आहे पहिले की हा मान सोडा, म्हणजे अभिमान सोडा, मी काहीतरी विशेष आहे हे सोडा. तुम्ही जे काही स्वतःला समजता त्यामधलं तुम्ही काहीच नाही, कारण हे सगळं पंचभूताचं आहे, हे सगळं नश्वर आहे, हे जाणारं आहे, हे चांगल्या प्रकारे जाणून घ्या. पण तुमच्यामध्ये जे चैतन्य आहे ते कायमचं राहणार आहे आणि तुम्ही ते चैतन्यच आहात. आजपर्यंत कितीतरी शरीरं गेली, पण तुम्ही मात्र आहातच आणि तुम्ही राहणारच आहे. म्हणजे हा अभिमान सोडणं फार अवघड आहे. आणि जो मनुष्य ब्रह्मज्ञानी होतो त्याला देहाचा मुळीच अभिमान राहत नाही, त्याला देहाचं भानसुद्धा राहत नाही. कितीतरी उदाहरणं आपण बघतो की त्यांना शरीराचं भान नसते, ते पडतात, अग्नीमध्ये पडतात, पाण्यामध्ये पडतात, त्यांना देहभानच नसतं. चैतन्य महाप्रभू आता ते यमुना समजून समुद्रामध्ये उडी घ्यायचे, आता त्यांना देहाचं भानच नव्हतं. आता समुद्रामध्ये उडी घेतल्यामुळे आपण मरणार हे त्यांना भानच नाही, कारण त्यांना माहिती आहे की मी भगवंताचा भक्त आहे, मी आत्मस्वरूप आहे, मी चैतन्य स्वरूप भगवंताचा अंशच आहे. तेव्हा त्यांना देहाचा बोध नसतो. देहाला काहीही झालं तरी ते म्हणत नाही की हे मला झालं म्हणून. त्यांना माहिती असते की हा देह माझ्यापासून वेगळा आहे आणि जे काही होत आहे ते देहासोबत होत आहे. जन्म आहे, मृत्यू आहे, व्याधी आहे, जरा आहे, सगळं काही जे काय मान आहे, अपमान आहे, हे सगळे गुणधर्म देहाचे आहे, माझे नाही. म्हणून पहिले भगवंताने सांगितलं निर्मान. तर हा मान सोडा म्हणजे अभिमान सोडा. आणि जो व्यक्ती अभिमान सोडतो तो त्या पदाला जाऊ शकतो. आणि मोहा, आता एकदा मनामध्ये अभिमान निर्माण झाला की मोह निर्माण होणारच. मोह म्हणजे माझा, म्हणजेच आसक्ती, काही ठराविक गोष्टीवर आसक्त होणं. आता मी शरीर आहे हा बोध निर्माण झाला की हा माझा मुलगा आहे, मी माझ्या मुलावर प्रेम करतो. आता हे कशामुळे झालं? हा मोह कशामुळे झाला? शेजारचा मुलगा वारला असेल काहीही वाटत नाही, पण स्वतःचा मुलगा जर वारला तर रात्रंदिवस रडत बसतात, शोक करतात, कारण हा मुलगा माझा होता, तो परका आहे. म्हणजे आणि मी आणि परका हा भाव निर्माण होतो, भेदबुद्धी निर्माण करते. सगळ्यामध्ये एकच चैतन्य आहे, सगळ्यामध्ये मीच आहे, सगळ्यामध्ये चैतन्यच आहे, हा बोध राहत नाही. मग ह्या शरीराशी जेवढ्या काही गोष्टी आहे, मी ब्राह्मण आहे, मग सगळ्या ब्राह्मणाविषयी माझ्या मनामध्ये प्रेम निर्माण होतं. आणि ब्राह्मणाविषयी प्रेम निर्माण झालं की इतरांविषयी द्वेष निर्माण होतो. मी ब्राह्मण म्हणा की मी क्षुद्र म्हणा की मी वैश्य म्हणा, एकदा मी का त्याच्याशी स्वतःला जोडलं तर मी बाकी नाही. मी ब्राह्मण नाही, मी क्षत्रिय नाही, मी शूद्र नाही, मी वैश्य आहे. म्हणजे तो एका गुणाशी आसक्त होतो. अशा प्रकारे आपण या जगामध्ये बघत असतो.
आणि हा मोह झाला तर मनुष्याची सुटका होऊ शकत नाही. त्याला कितीही सांगा की अरे तू ह्या मोहात कशाला पडतो, तरी त्याला वाटते की नाही नाही, हे मोह नाही, हे माझेच आहे. आता माझ्या लोकांशी मी असा व्यवहार कसा करू. म्हणजे आपल्याला वाटते की ते कायमचे राहणारे आहे. आपण एवढं आसक्त होतो की आपल्याला हे पण कळत नाही की हे सगळे जाणार आहे. म्हणजे ज्या गोष्टी नश्वर आहे अशा गोष्टींवर मनामध्ये मोह निर्माण होणं. तुम्हाला जर मोहच करायचा आहे, प्रेमच करायचं आहे, तर भगवंतावर करा ना. ते प्रेम तुमचं वाढत जाईल. ह्या जगाचा मोहभंग होईल, कारण हे जगच नश्वर आहे. पण भगवंतावर प्रेम करा, जगाची आसक्ती आपोआप कमी होईल. कारण मग कळेल की ह्या जगाला चालवणारा कोणीतरी आहे, आपण नाही. कोणीतरी आहे, शक्ती आहे कोणती तरी. तेव्हा हा संसार भगवंताचा आहे. या जगामध्ये आपलं काहीही नाही. फक्त थोड्या दिवसासाठी आपण इथे आलेलो आहे. हा भाव जर मनामध्ये पक्का झाला तर मग कोणत्याही गोष्टीवर मोहच होणार नाही. म्हणजे मग माझा आपण कधी म्हणणारच नाही, माझं काहीही नाही. हे सगळं भगवंताने दिलेलं आहे आणि त्याला वाटलं तर तो घेऊन पण जाऊ शकतो. एक गोष्ट सांगतात की एक गरीब फकीर होता आणि त्याची पत्नी होती, नवरा बायको. दोघंही साधक होते, भक्त होते. आता एक दिवस तो फकीर बाहेर गेला. त्याला 3 मुलं होती. आता 3 मुलं होती आणि एक दिवस काय झालं, घरामध्ये साप आला. त्या सापाने त्या 3ही मुलांना दंश केला. ते 3ही मुलं मरून पडली. त्या आईने काय केलं, कपड्याने त्या तिघांनाही झाकून दिलं, झाकून ठेवलं. त्या नवरा घरी आला. त्या नवऱ्याला ती म्हणते की बघा, तुम्ही जर तुमच्याजवळ जर एखाद्या व्यक्तीने पैसे ठेवले आणि तो तुम्हाला तो पैसे मागायला आला तर तुम्ही त्याला परत कराल का? म्हणे हो. मग परत करताना तुम्हाला दुःख होईल का? नाही, मला कसं दुःख आहे, त्याचेच पैसे होते, तो घेऊन गेला. खरं आहे ना म्हणे की वस्तू परक्याची आहे आणि ज्याची वस्तू आहे तो घेऊन गेला, यावर तुमचा पक्का विश्वास आहे ना म्हणे. हो, पक्का विश्वास आहे. मग ती त्या पतीला घेऊन गेली मुलांकडे. तो कपडा काढला. तिच्या नवऱ्यानं बघितलं. थोडं त्याला वाईट वाटलं. मग पत्नी म्हणते की बघा, त्या भगवंताने हे मुलं आपल्याला दिली होती. हे 3ही मुलं भगवंताची वस्तू होती. आता त्याची वस्तू तो घेऊन गेला, तुम्हाला काही वाईट वाटते का? आता तो काय बोलणार? पत्नीनं आता प्रश्न विचारला की आपल्याला मुलंबाळं तर नव्हती, ही झाली म्हणजे भगवंताने दिली, तर त्याने दिली म्हणजे त्याची वस्तू होती. आता तो त्याची वस्तू परत घेऊन गेला, तर आता इथे शोक करायचं कारण काय? पण दोघंही साधक होते. दोघांनाही समजलं आणि दोघांनाही तेवढं दुःख झालं नाही. म्हणजे बघा, हा फरक असतो. आपल्या दृष्टीमध्ये हा फरक असतो. जर माझा म्हटलं असतं अरे तुमच्या घरी जन्म घेतला म्हणून तो काय तुमचा झाला? त्याचं आयुष्य ठरलेलं आहे, त्याचं प्रारब्ध ठरलेलं आहे, त्याचे कर्म ठरलेले आहे, त्याचे सुखदुःख ठरलेले आहे. हे जन्माच्या पूर्वीच भगवंताने ठरवलेलं आहे. आता इथे तुम्ही माझं म्हटलं तर तुम्हाला दुःख होणार की नाही? म्हणून भगवंत म्हणतात की हा मोह पण सोडला पाहिजे. निर्माण मोहा जित संग दोषा. जित म्हणजे जिंकणे आणि संग दोषा. तर संग दोष, आपण ज्या गोष्टीच्या संगतीमध्ये येतो त्याचे दोष आपल्याला लागतात. आपण वाईट माणसाची संगत केली, त्याच्यामधले सगळे दोष आपल्यामध्ये येतात. म्हणजे हा संघाचा परिणाम आहे. चांगल्या व्यक्तीचा संग करा, तुम्ही चांगले व्हाल. तर जित संग दोषा म्हणजे संग म्हणजेच आसक्ती.
आणि ही कशामुळे संघ निर्माण होतो? मनामध्ये कामना असतात. मनामध्ये खूप कामना आहे आणि मला ती वस्तू पाहिजे. आता कामना निर्माण झाल्यानंतर आसक्ती निर्माण होईलच ना. एखादी वस्तू मी दररोज टी व्हीवरती बघतो, बघून 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 काय होतं, माझ्या मनामध्ये त्या वस्तूविषयी प्रेम निर्माण होतं, इच्छा निर्माण होते, कामना निर्माण होते. आणि एकदा ती कामना निर्माण झाली की ती पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्न करतो आणि ती वस्तू आपण मिळवतो. आता मिळवल्यानंतर काय होतं, त्या वस्तूचा आपण उपयोग घेतो. म्हणजे त्या वस्तूचा आता आपला संग आलेला आहे. ती वस्तू वापरताना आपल्याला आनंद होतो. आता हा जो दोष आहे की ती वस्तू कितीही चांगली असो, तुम्ही अमेरिकेवरून छानपैकी कब्बशा विकत आणल्या. एकदा पती गेला अमेरिकेला आणि पूर्ण ग्रोसरी विकत आणली. त्यामध्ये छान कब्बशा होत्या आणि पतीची आवडती वस्तू होती. त्यामध्ये एक कप होता की जो पतीला फार आवडायचा. एक दिवस पत्नी चहा घेऊन गेली आणि तो कप खाली पडला आणि फुटला. आता पत्नीला वाटलं की आपल्यावर पती खूप रागावणार, कारण पतीची ती प्रिय गोष्ट होती, अमेरिकेवरून आणलेला होता, खूप सुंदर होता. तेव्हा पत्नी म्हणते, काय तुम्हाला खूप राग आला का? ते म्हणते, राग कसला येणार आहे, जी वस्तू फुटणार होती ती फुटलीच, पण आता मी तुझं मन का फोडू, म्हणजे आपलं नातं का तोडू? ती वस्तू जाणारच होती, पण त्यामुळे मी तुझ्यावर बुणीच नाराज नाही. त्यांनी एकही शब्द बोलला नाही, एकही शिवी दिली नाही. बघा, त्यानं ते स्वीकार केलं की ह्या वस्तूचं स्वरूपच असं आहे की एक दिवस फुटणारच आहे. आता पत्नीच्या हातून पडो की कुणाच्या हातून पडो, फुटणार आहेच. आता फुटल्यामुळे दुसरा जर माणूस असता त्याला खूप राग आला असता, काय तुला दिसत नाही का, एवढा चांगला कप फोडून टाकला वगैरे वगैरे. पण त्या मनुष्याला माहिती होतं की पती पत्नीचं नातं आहे, ह्या छोट्याच्या गोष्टीवरून आपसामध्ये वादविवाद कशाला, आणि हे फुटणारच आहे. माझ्या हातानं जर फुटला असता तर मी काय केलं असतं. म्हणजे जर आसक्ती नसेल, कितीही चांगली असू द्या, तुम्ही वापरा, पण आसक्त होऊ नका. जर झाला तर जिथे संगदोषा, संगदोष लागेल, तो संगदोष तुम्ही जिंका. जर तो तुम्ही जिंकू शकला नाही तर तुम्ही त्या वस्तूचे गुलाम होऊन जाणार आणि ती वस्तू गेल्यानंतर मग मात्र तुम्हाला खूप त्रास होईल. पुन्हा तुम्ही प्रयत्न करा मिळवायचा, पण कितीही कॉस्टली असो, कितीही चांगली असो, कितीही सुंदर असो, एक दिवस ती वस्तू जाणार म्हणजे जाणारच, कारण ती पंचभूताची आहे, एक दिवस नष्ट होणारी आहे. ठीक आहे, 5 वर्ष 10 वर्ष राहील, पण किती वर्ष राहणार? आपण म्हणतो की आम्हाला ड्युरेबल पाहिजे, टिकाऊ वस्तू पाहिजे. अरे बाबा, टिकाऊ किती दिवस टिकणार आहे? आपलं शरीरच तर टिकत नाही, तर ही बाहेरची वस्तू किती दिवस टिकेल? तरी आपल्यापेक्षा जास्त टिकते. आपण मेलो तरी त्या वस्तू राहतातच, मग घरामधून त्या वस्तू काढून टाकाव्या लागतात. तर बघा, असा आहे मनुष्याचा स्वभाव. जर आपल्याला जर आध्यात्मिक व्हायचं असेल तर हे सगळं सोडलं पाहिजे. अध्यात्मनित्या विनिवृत्त कामः, आणि विनिवृत्त कामः हे सगळ्या वासनांपासून मुक्त झालं पाहिजे. विनिवृत्त कामा, निवृत्त, आपल्याला निवृत्त व्हायचं आहे. कशापासून? कामा म्हणजे डिझायर. ह्या ज्या मनामध्ये अनेक डिझायर आहे, कामना आहे, वासना आहे, त्यापासून आपल्याला स्वतःला मुक्त झालं पाहिजे. कारण कधीही आपल्या कामना पूर्ण होऊ शकत नाही. आपल्या मनामध्ये खूप कामना असतात. शेवटी मनुष्याला जीवन जगायला किती पाहिजे असते? आवर नीड्स आर फ्यू, आवर वांट्स आर मेनी. आपल्या गरजा फार कमी आहे, पण आपल्या इच्छा खूप आहे, कामना खूप आहे, आणि सगळ्या कामना पूर्ण होणं शक्यच नाही.
तुम्ही एखादा सिनेमा बघितला आणि तिथे बघितलं की हिरोचा एक चांगला सुंदर बंगला आहे समुद्राच्या किनाऱ्यावर, मला पण तसा बंगला पाहिजे, मी पण प्राईम मिनिस्टर झालो पाहिजे, ते शक्य आहे का? ते कधीही शक्य नाही. पण आपल्या मनामध्ये कामना असतात ना. म्हणून विनिवृत्त कामः द्वंद्वैर्विमुक्ता सुखदुःख संगई, आणि सगळ्या प्रकारच्या द्वंद्वापासून तो मुक्त पाहिजे. आता सुख आहे, दुःख आहे, चांगलं आहे, वाईट आहे, हे जे आहे द्वंद्व आहे, राग आहे, द्वेष आहे, तर हे सगळे द्वंद्व आहे, त्यापासून आपल्याला मुक्त व्हावं लागेल. द्वंद्व म्हणजे दोन. आता राग आला की द्वेष येतो, सुख आलं की दुःख येतं. आता हे सगळं येतं, पण हे सगळे विकार मनाचे आणि शरीराचे आहे. म्हणून आपल्याला यामुळे मुळीच विचलित व्हायचं नाही. ह्या गोष्टी येणारच आहे. आपण जेव्हा जगामध्ये राहतो तेव्हा ह्या गोष्टी येणार आहे, आपण अवॉइड करू शकत नाही. पण ह्या सगळ्या गोष्टी आल्या काय आणि गेल्या काय, आपण बिलकुल विचलित व्हायला नको. त्याला म्हटलं इथे द्वंद्वैर्विमुक्ता सुखदुःख संगई. आता सुखदुःख एक उदाहरण दिलं आहे. सुखदुःख आहे, रागद्वेष आहे, असे बऱ्याच प्रकारचे द्वंद्व आहेत जीवनामध्ये. तर या सगळ्या द्वंद्वापासून आपल्याला मुक्त व्हावं लागेल. आणि अध्यात्मनित्या नियमितपणे अध्यात्माची साधना करावी लागेल. ह्या सगळ्या गोष्टी एका दिवसामध्ये प्राप्त होत नाही. म्हणून आपल्याला साधना करायला सांगितलेली आहे. अध्यात्मनित्या तुम्ही आत्म्याकडे गेले पाहिजे. म्हणजे ही आसक्ती कमी करायची असेल तर तुम्ही भगवंताकडे गेले पाहिजे. आणि भगवंताकडे जायचं म्हणजे आत्मसाक्षात्कार करून घेणं, आणि त्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. आता हे सगळं तुम्ही सोडण्याचा प्रयत्न करता, पण मार्ग काय आहे? मार्ग हे योगच आहे ना. भक्तियोग आहे, कर्मयोग आहे, राजयोग आहे, ज्ञानयोग आहे. आता याचा तुम्ही कधीच अभ्यास केला नाही आणि म्हटलं की मला मुक्त पण व्हायचं आहे, ते होणं शक्य नाही. आपल्या मनामध्ये जन्मजन्मीचे संस्कार आहे, ते एकदम काही जाणार नाही. तेव्हा अध्यात्म साधना करून ती संस्कार हळूहळू आपल्याला काढून टाकावे लागतील. मनाला पवित्र करावं लागेल, मनाला एकाग्र करावं लागेल. तेव्हा मग काय होईल? गच्छन्ति अमूढा, म्हणजे मूढा म्हणजे मूर्ख लोक, आणि अमूढा म्हणजे तो मूर्ख नाही, ज्ञानी आहे. जे लोक अशा प्रकारचा विचार करतात, ज्या लोकांना आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगती करून घ्यायची आहे, त्यांना इथे काय म्हटलं आहे? ज्ञानी म्हटलं आहे, अमूढा म्हटलं आहे, मूढ नाही म्हटलं. गच्छन्ति अमूढा, असे लोक जातात कुठे? पदम अव्ययम तत्, तर त्या अव्यय पदाला जाऊन ते पोचतात. जिथे व्यय नाही म्हणजेच अविनाशी आहे, ते त्या अविनाशी पदाला जाऊन पोचतात. कोण जाऊन पोचतात? हे सगळे दोष ज्यांनी मनामधून काढून टाकले आहे, तर ह्या सगळ्या कामना वगैरे ज्यांनी काढून टाकलेल्या आहे, जे नेहमी अध्यात्माचा अभ्यास करतात, नियमितपणे साधना करतात, असे ज्ञानी म्हणजे विचारशील पुरुष, असे बुद्धिमान पुरुष त्या अव्यय पदाला, अविनाशी पदाला प्राप्त होतात. म्हणजे असा कोणीही होऊ शकत नाही. हे सगळं करावं लागतं. आणि आपल्याला ते पद प्राप्त करून घ्यायचं असेल तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये आल्या पाहिजे. जर ह्या गोष्टी न येताही कुणाला पाहिजे असेल की मला ईश्वरलाभ झाला पाहिजे, कधीही शक्य नाही. हेच भगवंताला या श्लोकामध्ये आपल्याला सांगायचं आहे. तेव्हा आज आपण आपल्या चिंतनाला इथेच विराम देऊया. नमस्कार, धन्यवाद. ओम सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांति शांति शांति. हरि ओम तत्सत्. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.